श्री गणेश पुराण कथासार अध्याय 25 दुर्वा महात्म्य चंडालिका ऋषभ आणि गर्दभाचा उद्धार। श्री गणेशाय नमः। ब्रह्माजीने कृतवीर्यांच्या पिताजींना चंद्राची कथा सांगितली तेव्हा त्यांनी जिज्ञासेने विचारले, विधाता, गणपतींना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामागे काही इतिहास आहे काय? ते म्हणाले, राजा, फार पूर्वी दक्षिणेकडील जांबनगरात सुलभ नामक राजा राज्य करत होते। ते न्याय, नीती व धर्माने वागणारे होते। समुद्रा या त्यांच्या पत्नी त्या सुशील आणि पतिव्रता होत्या। एके दिवशी मधुसूदन नामक गरीब ब्राह्मण राजांकडे भिक्षा मागण्यासाठी गेले होते। त्यांच्या अंगावरची फाटकी वस्त्रे पाहून त्यांना हसू आले, त्यामुळे त्या ब्राह्मणांना राग आला। त्यांनी त्यांना शाप दिला, म्हणाले, राजा, मी दीन गरीब ब्राह्मण तुमच्याकडे याचना करत असताना माझ्याबद्दल तुमच्या मनात दया करुणा आली नाही। मला बघून तुम्ही हसलात। या तुमच्या मूर्खपणाबद्दल तुम्ही बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढाल। ही घटना घडली तेव्हा समुद्र राणी तिथेच होत्या। क्षुल्लक अपराधाबद्दल या ब्राह्मणाने आपल्या पतींना फार मोठी शिक्षा केली। याचा त्यांना राग आला। त्यांनीही प्रतिशाप दिला, म्हणाल्या, राजांना शाप देताना संपूर्ण राज्यव्यवस्थेवर त्याचे किती दूरगामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तुम्ही मूढपणे शाप दिलात। या प्रमादाबद्दल तुम्हीही गाढव व्हाल। ती शापवाणी ऐकून त्या विप्रांना कमालीचा संताप आला। ते म्हणाले, राणी, तुम्ही मला भिक्षा घातली नाही, उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलात, म्हणून तुम्हीही दरिद्री चंडालिका व्हाल। त्यानंतर सुलभ राजा ऋषभ झाले, मधुसूदन गर्दभ झाले। समुद्रा राणी चंडाल कन्या म्हणून जन्माला आल्या। त्या भक्षण करत असत। एके दिवशी खूपच पाऊस पडला, सर्वत्र पाणीच पाणी झाले, त्यामुळे त्यांची झोपडी कोलमडली। सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परही उडून गेले। आश्रय शोधण्यासाठी त्या वनवन भटकू लागल्या आणि फिरत फिरत गावाबाहेरील गणपती मंदिरापाशी आल्या। तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता। गणपतींच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती। पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता। भिजलेल्या चंडालिकांना थंडी सहन होईना। त्यांनी सुकलेल्या काट्याकुट्या जमवल्या, कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून अंग शेकू लागल्या। काही वेळाने अग्नी थंड होऊ लागलेला पाहून शेकोटीत थोडे गवत सारून त्या फुंकर घालू लागल्या। त्या फुंकरीने उडालेला एक दुर्वांकुर गाभाऱ्यातील गणेश मूर्तीवर जाऊन पडला। इतक्यात शापित बैल आणि गाढव तिथे आले। ते चंडालिकांनी जमवलेली हरळ खाऊ लागले। ती खाताना एकमेकांच्या तोंडातील चारा ओढू लागले। त्या खेचाखेचीत त्यांच्या मुखातून काही दुर्वा उडून गणपतीवर जाऊन पडल्या। अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दुर्वांकुरांनी नकळत गणेश पूजन घडले। त्यांच्या अल्पसेवेने गणपतींना संतोष वाटला। रात्रसमयी कीर्तन संपल्यावर भक्तजन आपापल्या घरी गेले, तर काही दुरस्थ मंडळी सभा मंडपातच निद्राधीन झाली। तेव्हा काही खायला मिळेल या आशेने चंडालिका गाभाऱ्यात प्रवेशल्या व देवापुढील नैवेद्य खाऊ लागल्या। ऋषभ आणि गर्दभही तिथे आले। तेही हार व पाने खाऊ लागले। ते दोघे नैवेद्यात तोंड घालू लागले तेव्हा चंडालिकांना राग आला। त्या त्यांना काठीने बदडू लागल्या। त्या फटक्यांच्या आवाजाने निद्रित लोक जागे झाले। गाभाऱ्यात चंडालिका आणि दोन पशूंना पाहून ते काठ्या घेऊन धावले। त्यांचा मार चुकवण्यासाठी त्या तिघांनी बाहेर पळ काढला। त्या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली। विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले। मग त्यांनी स्नान केले। पहिली पूजा विसर्जित करून गणपतीची पुन्हा एकदा पूजा केली। मार खाल्लेल्या चंडालिका, ऋषभ आणि गर्दभ वेदनांनी तडफडत होते। त्यांची अवस्था पाहून गणपतींना करुणा आली। या तिघांनी आपल्याला दुर्वा वाहिल्या, आपला प्रसाद भक्षण केला व प्रदक्षिणाही घातली आहे। आज यांच्यामुळेच आपल्याला दोनदा पूजा मिळाली। या जड जीवांना आपण उद्धार केला पाहिजे, असा विचार करून त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले। त्यामुळे त्यांना दिव्य देह प्राप्त झाले। तेवढ्यात एक दैदिप्यमान विमान आले। त्यात गजाननांचे तेजस्वी गण होते। त्यांनी त्या तिघांना गणेशलोकी नेण्यासाठी सन्मानाने विमानात बसवले। ही घटना काही साधूजनांनी प्रत्यक्ष पाहिली। त्यांनी गणेशदूतांना विचारले, श्रेष्ठ गणांनो, तुम्ही कोणत्या पुण्याईने यांना दिव्यलोकी नेत आहात? ते म्हणाले, या तिघांनी दुर्वा अर्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती
यांनी निज कृपेने यांचा उद्धार केला आहे. दूर्वांचे महात्म्य फार थोर आहे. आम्ही तुम्हाला एक कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टीचे स्पष्टीकरण होईल. ही कथा फार पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी देवेंद्रांना सांगितली होती. स्थावर नावाचे एक नगर होते. तेथे कौंडिन्य नावाचे एक ऋषी राहत असत. आश्रया या त्यांच्या पत्नी. त्यांच्या आश्रम निकट एक सरोवर होते. त्यापाशी एक गणेश मंदिर होते. कौंडिन्य ऋषी नित्यनेमाने दुर्वा वाहून गणेश मूर्तीची भक्तिभावाने पूजा करत असत. एके दिवशी आश्रयांनी त्यांना विचारले, स्वामी, तुम्ही गणपतींना रोज दुर्वा वाहता, यामागे काय कारण आहे? ते म्हणाले, दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयी एक कथा सांगतो, ऐका. यमलोकात कसला तरी उत्सव होता. यमधर्मांच्या नियंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ, ऋषी आदी सर्व मंडळी त्यांच्या सभेमध्ये जमली होती. तेथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरांच्या नृत्यांचे आयोजन केले होते. नृत्य करताना त्यांच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व त्यांचे मादक सौंदर्य पाहून यमराज कामप्रेरित झाले. त्यांनी त्यांच्याशी एकांतात अंगसंग केला. त्यांच्यापासून त्यांना एक राक्षसपुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले. त्याच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढवले होते. तेव्हा त्याचे कसे निवारण करायचे असा देवांना प्रश्न पडला. ते विष्णूंना शरण गेले. त्यांनी त्यांना गणपतीकडे पाठवले. देवांनी गणेशलोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्यांना त्या भयंकर दैत्याच्या उत्पन्नाची कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. म्हणाले, अग्निरूप असा तो राक्षस अनलासूर आहे. मी बाल रूपाने लवकरच त्याचा वध करतो. आता काळजी करू नका. असे बोलत असतानाच अनलासूर मोठमोठ्या गर्जना करत तिथे आला. त्याला पाहून भयभीत झालेले देव दश दिशांना पांगले. तेव्हा संतापलेल्या गणपतींनी बालरूप धारण करून त्याला गिळून टाकले. त्यामुळे त्यांच्या पोटात भयंकर आग होऊ लागली. त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून सर्व देवांनी त्यांचा जय जयकार केला. ते त्वरेने त्यांच्यापाशी धावले. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे त्यांना फारच त्रास होत आहे हे पाहून त्यांनी त्यांच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले. देवेंद्रांनी त्यांच्या मस्तकावर चंद्र ठेवला. विष्णूने शीतल कमळे दिली. वरुणांनी त्यांच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शिवजींनी सहस्र फणांचा नाग त्यांच्या स्थूल उदरावर बांधला. ब्रह्माजींनी आपल्या सिद्धिबुद्धी नामक 2 मानसकन्या त्यांना अर्पण केल्या. त्या गणपतींना चवऱ्याने वारा घालू लागल्या, पण उपयोग झाला नाही. या उपचारामुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणी, व्याललंबोदर, सिद्धिविनायक, बुद्धिदाता या नावांनी प्रसिद्ध झाले. त्यानंतर 88,000 ऋषींनी प्रत्येक 21 दुर्वांची एक एक जोडी त्यांच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्यांच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्यांना एकदम बरे वाटू लागले. ते शांत व स्वचित्त झाले. मग प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाले, यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जे कोणी मला दुर्वा अर्पण करतील त्यांना सहस्र यागांचे, महादानाचे व तीर्थयात्रेचे पुण्यफळ मिळेल. त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. कालानल प्रशमन या नावाने त्याचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावले. देवांनी त्या ठिकाणी एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणेश विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दुर्वांचे महात्म्य विशेष करताना कौंडिन्य ऋषींनी आश्रयांना आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, एके दिवशी महर्षी नारद गणपतींपाशी गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले व म्हणाले, मुनिवर्य, इथे कसे येणे केले? ते म्हणाले, देवा, मिथिलेचा राजा जनक मोठे उदार आहेत असे मी ऐकले होते. त्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांच्या औदार्याचा गौरव केला व म्हणालो, राजा, तुमच्यावर श्री गणपतींची कृपा आहे. हे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुमची कोठारे व कोशागारे भरून ठेवतात. म्हणूनच तुम्ही उदार हस्ते दानधर्म करू शकता असे मला वाटते. यावर ते म्हणाले, विधिनंदन, मी ब्रह्मज्ञ आहे. मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. कर्ता, कारण, कर्म हे सर्व मीच आहे. म्हणून माझे कोठारे व खनिजे नेहमी भरलेली असतात. देवा, ते असे काही बोलतील याची मला अपेक्षाच नव्हती. म्हणून मी म्हणालो, जनक, हे तुम्ही काय बोलत आहात? या जगात एका ईश्वरावाचून कोणीही मोठा होत नाही.
म्हणून हे तुमचे दर्पोतीयुक्त बोलणे मला अजिबात आवडलेले नाही. हा तुमचा गर्व किती खोटा आहे हे लवकर तुमच्या लक्षात येईल. देवा, त्यानंतर मी सरळ तुमच्याकडे आलो. आता त्यांचा गर्वपरिहार कसा करायचा ते तुम्हीच ठरवा. त्यानंतर ते वैकुंठास निघून गेले. काही दिवसांनी गणपती एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने जनकाकडे गेले व म्हणाले, राजा, मी भुकेलेला आहे. मला खाऊ घातले तर तुम्हाला शतयज्ञांचे पुण्य मिळेल. तेव्हा याच्या रूपाने कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेले आहेत हे जनकांच्या लक्षात आले. पण ते काहीही बोलले नाहीत. त्यांनी त्यांना भोजनगृहात नेले व तेथील आचार्यांना त्या अतिथींना पोटभर जेवू घालण्यास सांगितले. त्या समयी भोजनगृहात हजारो माणसे जेवतील एवढे अन्न तयार होते. विप्ररूप गजानन भोजनास बसले. त्यानंतर आचारी वाढत गेले व ते खातच गेले. बघता बघता त्यांनी सर्व स्वयंपाक फस्त केला. ती त्यांची अचाटलीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले. हा सर्व प्रकार त्यांनी राजाच्या कानावर घातला आणि विप्र रूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली. तेव्हा भुकेल्या ब्राह्मणांना भोजन नाकारल्यास सत्वहानी होईल व दुष्कीर्ती पदरात पडेल असा विचार करून जनकांनी आचार्यांना त्या विप्रांना वाढतच राहा असे सांगितले. त्यानंतर राजकर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न त्यांना शिजवून घातले, पण त्याची तृप्ती झाली नाही. शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले, तरीही ते खायला मागतच राहिले. तेव्हा मात्र जनकांनी त्यांच्यापाशी जाऊन दिलगिरी व्यक्त केली आणि लज्जेने मान खाली घालून उभे राहिले. तेव्हा विप्ररूप गणपतींनी त्यांच्या ऐश्वर्याचा व दातृत्वाचा धिक्कार केला आणि निघून गेले. मग ते त्रिशीर आणि विरोचना या दाम्पत्यांच्या घरी गेले. ती उभयंता गणपतीची परमभक्त होती. ब्राह्मण त्यांना म्हणाले, जनकांची दातृत्व कीर्ती फक्त कानांनीच ऐकावी. ते माझ्यासारख्या भुकेलेल्या ब्राह्मणाला पोटभर जेवूही घालू शकत नाहीत. त्यांची ही तऱ्हा तर नगर राजाची काय असेल. कोणी भक्तीने कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो, पण उद्दामपणे कोणी मनभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही. या समयी मी भुकेलेला आहे, म्हणून घरात काही असल्यास खायला द्या. तेव्हा त्रिशरांनी हात जोडून नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाले, ब्राह्मण देवता, माझ्या घरात जेवढे अन्न होते ते मी राजांच्या अतिथीसाठीच आधीच देऊन टाकले आहे. त्यामुळे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आत्ता काही नाही. मला क्षमा करा, पण सकाळी गणेश पूजनासाठी मी काही दुर्वा आणल्या होत्या. त्यापैकी एक दुर्वांकुर शिल्लक आहे, तो मी तुम्हाला देतो. कृपा करून त्याचा स्वीकार करा. त्रिशरांच्या मधुर बोलण्याने विप्ररूप गणपतींना संतोष वाटला. ती दुर्वा त्यांनी आवडीने खाल्ली व तृप्तीचा ढेकर दिला. मग त्यांनी निज स्वरूपात प्रकट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाले, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तरी इष्टवरदान मागून घ्या. तेव्हा त्रिशर आणि विरोचना म्हणाल्या, देवा, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात यातच सर्व आले. आणखी आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. तथापि जन्मोजन्मी तुमचीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे. हे त्यांचे निस्वार्थ बोलणे ऐकून गणपतींना फारच समाधान वाटले. तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. ही कथा सांगून कौंडिन्य आपल्या पत्नींना म्हणाले, आश्रया, या सर्व दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या कथा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तसे आचरण केल्याने इतरांचेही कल्याण होते, पण स्वतःचा अनुभव केव्हाही श्रेष्ठच. म्हणून तुम्ही एक दुर्वा घेऊन देवराज इंद्रांकडे जा व तिच्या भाराइतके सोने मागून आणा. त्यांच्या आज्ञेने आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेल्या. त्यांनी देवेंद्रांना स्वतःचा परिचय दिला व आगमनाचा हेतू सांगितला. त्यांनी एका दूतासह त्यांना कुबेराकडे पाठवले. अमरपतींच्या आज्ञेनुसार कुबेरांनी त्यांनी आणलेल्या दुर्वेची तुला केली. ती दुर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात किंचित सोने टाकले, पण ते खाली जाईना. त्यांनी सोने वाढवत गेले. असे करता करता स्वर्गलोकीचा सर्व कोशिश रिकामा झाला. शेवटी कुबेर स्वतः त्या पारड्यात बसला, पण व्यर्थ ते खाली जाईना. तेव्हा कुबेरांना मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी अमरावतीत जाऊन सर्व वर्तमान सांगितला. तेव्हा देवेंद्रांसहित तेथे उपस्थित असलेल्या हरिहरांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सर्वजण कुबेरासमवेत तुलास्थानी आले. इंद्र ऐरावतासह पारड्यात चढले. विष्णू आणि शिवजीही चढले, पण पारडे जागचे हालेना. तेव्हा हतबल झालेल्या देवांनी कौंडिन्य ऋषींची भेट घेतली. त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही फार थोर आहात.
आपल्या पत्नींना दुर्वेचे महात्म्य पटवून देण्यासाठी तुम्ही हा जो प्रयास केलेला आहे त्यावरून गणपतींना प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दुर्वांकुराची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही हे आम्हाला प्रत्यक्ष कळून आले आहे। त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत। मग सर्व देवांनी कौंडिन्यांच्या आश्रमातील गणेश मूर्तींची दुर्वा अर्पण करून प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले। चंडालिका, ऋषभ आणि गर्दभ यांना गणेशलोकी नेण्यासाठी आलेल्या गणपतीच्या दिव्य गणांनी दुर्वांचे महात्म्य सांगणाऱ्या या कथा त्या पुण्यवान साधुजनांना कथन केल्या। तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला। त्यांनी स्नाने केली। गणेश चतुर्थीच्या त्या पुण्यदिनी गणपतींची भक्तिभावाने पूजा केली, त्यांना दुर्वा वाहिल्या। त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांचाही उद्धार केला। त्यांना दिव्य विमानात बसून गणेशलोकी नेले। ब्रह्माजींनी कृतवीर्यांच्या पिताजींना गणेश चतुर्थीचे व्रत कसे करावे, दुर्वांचे महात्म्य काय आहे या संदर्भात वरीलप्रमाणे विवेचन केले। त्यामुळे त्यांना मोठे समाधान वाटले। विधात्यांचा निरोप घेऊन ते स्वर्गलोकी परतले। त्यांनी मरणासन्न अवस्थेत तपश्चर्या करणाऱ्या कृतवीर्यांना स्वप्न दृष्टांत देऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सांगितले। त्या स्वप्नाने त्यांना जाग आली। त्यांनी अवतीभोवती पाहिले तेव्हा उषाशी संकष्टी चतुर्थी व्रताची एक हस्तलिखित पोथी सापडली। ती पाहून त्यांना मोठे नवल वाटले। तपश्चर्याचे पारणे करून ते नगरात परतले। अत्रि ऋषी हे त्यांचे पुरोहित होते। त्यांनी त्यांच्याशी विचार विमर्श केला। त्यांनी त्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले। त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व म्हणाले, राजा, गणपतींना दुर्वा वाहताना त्यांच्या 21 नामांचा उच्चार करावा। ते नाममंत्र पुढील प्रमाणे आहेत: ओम गणाधीशाय नमः, ओम उमापत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इभवक्त्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम ईशपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धप्रदायकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अनघाशनाय नमः, ओम विघ्नसहर्ताय नमः, ओम विश्ववंद्याय नमः, ओम अमरेश्वराय नमः, ओम गजवक्त्राय नमः, ओम नागयज्ञोपवीतिने नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम परशुधारिणे नमः, ओम विघ्नाधिपाय नमः, ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः। हे राजा, याप्रमाणे नाम मंत्रोच्चार करून गणरायांना 21 दुर्वा अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होऊन भक्ताचे मनोरथ पूर्ण करतात। अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 25 समाप्त होत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।